हाय हॅलो नमस्कार, मी निशा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. काय मग कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि आपले तोडके मोठे व्हिडिओ बघत राहा. तर आज आहे दीप अमावस्या, त्यानिमित्त आपण आजचा व्हिडिओ घेतला आहे. चला मग, आज दीप अमावस्या आहे तर खूप सारी बरीचशी कामं घरातली बाकी आहेत. आणि सकाळचे टिफिन वगैरे सगळं झालेलं आहे. मिस्टर कामाला गेलेले आहेत, मुलं कॉलेजला गेलेली आहेत. त्यामुळे आता आपण आपल्या रुटीनला लागूयात. तर आपली मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे आणि देवपूजा झाली की मन कसं अगदी प्रसन्न होतं आणि घरात पण वातावरण एकदम छान राहतं, बरोबर ना? आपल्याला पण एक मोठं काम झाल्यासारखं वाटतं. तसंच बघा पूजा. तसंच मी आता सध्या तरी देव खालीच मांडलेत, कारण देवांसाठी खास मंदिर घेतलं आहे आणि त्या मंदिराचं काम चालू आहे. मंदिर आलं की तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच. पण ते मंदिर जवळजवळ आता 3-4 दिवस झाले असतील आम्ही ऑर्डर केले त्याला. त्यांचं बनवायचं काम चालू आहे. ऑर्डर बहुतेक त्यांची रेडी होत आले, उद्या परवा येईलच. तोपर्यंत अशी मांडणी केली. तर कशी वाटली मांडणी नक्की कमेंट करून सांगा. तर फायनली आपली घरातील सगळी कामं झालेली आहेत. लादीपासून झाले, कपडे झालेत, भांडी झालेत, किचन साफ झालं आहे. आता तुम्ही म्हणाल मग ते व्हिडिओ का नाही दाखवले? काय ते रोजच्याच कामांचे व्हिडिओ काय दाखवायचे, बरोबर की नाही? कारण तेच प्रत्येकाच्या घरी असतं. जरा दरवाजा खुला ठेवला की लगेच बाहेर पडते. तिचं म्हणणं आहे की दरवाजा अजिबात खुला ठेवायचा नाही. अशी आमची ही डोरा आहे. ओ कसं करतेस? डोराला आता टाकली आपण विंडोत आणि विंडोत ती शांत बसली. तोपर्यंत मी बाहेर रांगोळी काढून घेते, कारण दरवाजा खुला ठेवला की ती बाहेर पडते. म्हणजे कोणाच्या घरी जाते, कुठं काय जाते. सगळ्यांना आवडते ती, पण बरं नाही वाटत ना. म्हणून मी दरवाजा जास्त नाही खुला ठेवत, कारण ती लगेच कधी नजर चुकून जाते ते मला पण समजत नाही. मग आता चला पटकन रांगोळी काढून घेते. आमच्या डोरा मॅडम झोपलेल्या आहेत बघा. सगळे रांगोळी काढायला बाहेर गेले आणि सगळ्यांच्या घरून फिरून आली आणि आता झोपले. छान निवांत झोपतात ना, ह्यांना जास्त झोपेतच असतात, कंटिन्यू झोपलेली असते. आणि दरवाजा खुला ठेवला की डोळा चुकून लगेच बाहेर. आता शांत झोपले. आता घरातली कामं तर झालेली आहेत, पण संध्याकाळी आहे दीपपूजन आणि दीपपूजनला कणकेचे दिवे बनवायचे. तर म्हटलं आत्ता वेळ आहे तर आत्ताच बनवून ठेवते, कारण संध्याकाळी जरा स्वयंपाक वगैरे असणार आणि मग नंतर खूप वेळ होतो ना. बघू आता. तर फायनली आपले दिवे तयार झालेले आहेत आणि 7 दिवे केलेत, कारण 7, 11 किंवा 21 दिवे केले तरी चालतील. आता त्याच्यामध्ये वाती घालून घेऊयात. वाती घालताना फक्त तर आपण आता ह्याच्यामध्ये वाती घालून घेतलेत. आता इथे मी दिवाळीचे दिवे घेतलेत, कारण सगळे दिवे आपले गावी आहेत. जे आपण वास्तुशांती घराची केली त्यावेळेस गावी घेऊन गेले होते, त्यामुळे ते गावीच ठेवलेत आता गणपतीसाठी.
म्हणून हे दिवाळीचे दिवे घेतलेत. कर अशा प्रकारे आजची पूजा आपली पूर्ण झालेली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपले तोडके मोडके व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. बाय.